श्री रामकृष्ण गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पायी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. आज मी दत्तगुरूंना स्मरण करून आणि माझ्या सद्गुरूंना स्मरण करून आज गुरुवाणीतील मी जे पान वाचून दाखवणार आहे तुम्हाला, त्याच्यामध्ये प्रत्येकाने आपला धर्म व पावित्र्य हे शारीरिक व मानसिकरित्या सांभाळले पाहिजे असं सद्गुरूंनी सांगितलेलं आहे. तर इदम न मम, हे ज्ञान माझं नाही आहे, हे सद्गुरूंचं ज्ञान आहे. हे गुरुवाणीतनं मी तुम्हाला वाचून दाखवते आहे. आणि हे ज्ञान जे आध्यात्मिक मार्गात ज्यांना म्हणजे ज्ञान पाहिजे असेल किंवा त्यांचं आध्यात्मिक जे वाटचाल आहे ती पूर्ण चांगल्या रीतीने व्हावी, कुठेही चूक होऊ नये म्हणून हे मी आध्यात्मिक ज्ञान तुम्हाला सांगत आहे. ज्यांना आवड आहे त्यांनी हा व्हिडिओ जरूर ऐका. हे बघायची काही गरज नाही आहे, तुम्ही नुसता ऐकलात तरी तुम्हाला त्यातनं भरपूर ज्ञान मिळेल. हे पुस्तक मी गेली जवळजवळ 20-25 वर्ष वाचत आहे, पण तरीही प्रत्येक वेळेला नवीन पान वाचताना मला ते नवीनच वाटतं. मनावर गोष्टी ठसतात पण ते मला प्रत्येक वेळेला नवीन वाचल्यासारखं वाटतं. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे सद्गुरूंनी काय सांगितले. प्रत्येकाने आपला धर्म व पावित्र्य हे शारीरिक व मानसिकरित्या सांभाळले पाहिजे. म्हणजे धर्म तुमचा जो कोण असेल तो धर्म आणि पावित्र्य हे शारीरिक आणि मानसिकरित्या सांभाळायला पाहिजे. त्यामुळे दुर्बुद्धी होणार नाही. कुठेही खाणे, कुणाचाही सहवास घेणे हे चांगले नाही. म्हणजे माणूस आजकाल इतका, आता सध्या तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे हे कलियुग चालू आहे. माणूस इतकी म्हणजे असा ह्यानी वागतो ना की कधी कधी आपल्याला वाटतं की जेव्हा आता तुम्हालाही माहीत असेल, तुम्ही टी व्हीवरच्या बातम्या बघता, पेपरमध्ये वाचता की हिंसक एवढा माणूस होऊ कसा शकतो. म्हणजे हे आपल्यालाच हे वाटतं. म्हणून ह्याला नेहमी प्रत्येकाला लहानपणापासून तुम्हाला आध्यात्मिक थोडंफार तरी देवाचं हे असलं पाहिजे. त्याशिवाय माणसाच्या अंगात, म्हणून सद्गुरूंनी सांगितलं की आत्ताच्या ह्या कलियुगात कली तुमच्या घरात आणि तुमच्या शरीरात शिरायला वेळ लागणार नाही. त्यामुळे तुम्हाला म्हणजे देवाचं करत असं काही नाही करता आलं तर नामस्मरण करा. नामस्मरणाने सुद्धा तुमचं शरीर शुद्ध होतं किंवा बुद्धी वाईट ह्याच्याकडे वळत नाही. म्हणून सद्गुरूंनी सांगितले कुठेही खाणं म्हणजे अगदी ठीक आहे, आता वेळ पडली, बाहेर गेलो आपण तर खायला लागतं किंवा आपणही हॉटेलमध्ये वगैरे रेस्टॉरंटमध्ये जातो, खातो. त्यामुळे पण कुठेही खाऊ नका आणि कुणाचाही सहवास घेणं चांगलं नाही. कारण ह्या गोष्टीची सीमा संपली की माणसाला दुर्बुद्धी व्हायला लागते. म्हणजे एक माणूस म्हणून जगायचं तर त्याला ती सुबुद्धी असते आणि त्याला दुर्बुद्धीही सुचायला लागली की त्याच्या अंगात कली शिरलाच म्हणून समजा. आणि मग माणूस दुर्बुद्धी म्हणजे माणसाला प्रत्येक गोष्टीत दुर्बुद्धी व्हायला लागते. म्हणजे त्याच्यातला माणूसपणा संपून जातो. एरवी 2 पायावर उभा असलेला मनुष्य एवढा बेफाम भयानक कसा होतो असं प्रत्येकाला वाटतं. त्याचे कारण हेच आहे की तो ह्या गोष्टी सांभाळत नाही. म्हणजे ह्या गोष्टी सांभाळत नाही. कुठेही जाणं, कुठेही खाणं, कोणाचाही सहवास घेणं, ह्या सगळ्यामुळे माणसाच्या अंगात दुर्बुद्धी व्हायला लागते. आणि एकदा दुर्बुद्धी माणसाला झाली की माणूस हा जेवढा सोज्वळ आणि आपण चांगला म्हणतो तेवढा तो बेभान व्हायला लागतो आणि त्याला काहीही समजत नाही आपण काय करतोय. म्हणजे नीती ह्याच्या पलीकडे तो जाऊन तो काहीही करू शकतो. याचे कारण हेच आहे की तो ह्या गोष्टी सांभाळत नाही. आपण माणूस म्हणून जगायला लायक आहोत किंवा नाही हे एकदा तपासून पाहिले पाहिजे. म्हणजे आपण कसे वागतो, आपल्याला दुर्बुद्धी होते का, आपण दुसऱ्यांविषयी विचार करताना कसे विचार करतो, ते हे जर तुम्ही एकदा तपासून बघितलं तर तुम्हाला समजेल, तुम्हाला समजेल की आपण म्हणजे माणूस म्हणून जगायला लायक आहोत की नाही. माणूस म्हटला की मनुष्याच्या जन्माची लक्षणे नको का त्यात दिसायला. म्हणजे माणूस आहे तर त्याला माणसासारखी लक्षणे दिसायला पाहिजे. तो पशुसारखा वागला तर कसं चालेल. त्यामुळे माणसाने माणसासारखं वागायला पाहिजे, त्याच्यात ती लक्षणं दिसायला पाहिजेत.
आपल्या मनात कशा प्रकारचे विचार येतात हे एकदा तपासून ठरवा. म्हणजे आपल्या मनात म्हणजे जेव्हा आपण बसतो किंवा काही करतो किंवा बाहेर जातो, काही करतो, आपण काहीही बघितलं की त्याविषयी आपल्या मनात कसे विचार येतात हे स्वतःच स्वतःच तपासून बघा. ह्याच्यासाठी दुसरं कोणाची गरज नाही आहे. आणि एकदा तपासून ठरवा तुम्ही की आपण माणूस म्हणून योग्य आहे की नाही. मनाचा शोध घ्या. भक्तीचे गुण कुणात किती उतरतात हे त्याच्या दैवाचा भाग आहे, ज्याच्या त्याच्या दैवाचा. म्हणजे भक्ती आज जरी सांगितलं कोणीही, आता 10 माणसं आहेत, आता सांगितलं की हे असं असं केलं तर ह्याचे असे दुष्परिणाम होतात, तुम्ही चांगल्या मार्गाने जा, भक्तीच्या मार्गाने जा, तुम्ही नामस्मरण करा, तुम्ही म्हणजे देवाला नमस्कार करा. आता मी म्हणजे मागेच सांगितलं सोहमचा जप करा. हे जरी सांगितलं तरीही हा ज्याच्या त्याच्या दैवाचा भाग आहे. व बाकी मनुष्य म्हणून जे मानवी गुण असावे लागतात ते ज्याचे त्यानेच आत्मसात केले पाहिजेत. म्हणून मी माणूस आहे आणि मला माणसासारखं जगायचं आहे किंवा वागायचं आहे. आता हे गुण माझ्यात आहेत की नाही आहेत हे प्रत्येकाने प्रत्येकाचंच तपासून बघा. जेव्हा तुम्हाला दुर्बुद्धी व्हायला लागते, तुमच्यात कली शिरतो, त्यावेळेला तुम्हाला असे म्हणजे काही कशाची चाड राहत नाही हो. म्हणजे असं एकदम माणूस भयानक होतो. त्यामुळे हे असं होऊ नये. आणि आपल्या घराला पण म्हणजे प्रत्येकाने आपण आणि आपल्या घरातल्या माणसांना सांभाळलं पाहिजे. सध्याचं हे युग खूप वाईट आहे आणि अशा ह्याच्यात जर तुम्ही भक्ती केलीत देवाची किंवा तुम्ही जे काही थोडंफार केलं तर त्याचा तुम्हाला नक्कीच म्हणजे भगवंतांचा आशीर्वाद मिळेल आणि तुम्हाला तुमच्या सगळं म्हणजे जे काही आहे ते चांगलंच होईल. तुम्हाला सुबुद्धी होईल. तुम्ही म्हणजे जे काही तुम्ही काम कराल तर तुम्हाला यश मिळेल, सगळंच मिळेल म्हणजे. पण ह्या गोष्टी लक्षात ठेवा आणि हे आपलं आपण तपासून बघा. हे कोणाला सांगायची गरज नाही आहे. आता उद्या दुसरं कोणी सांगायला गरज नाही आहे की तू असं का वागतो तसं का. आपल्या मनाला आपण कळतं ना की मी आज मी आणि रोज मला एवढंच सांगायचं आहे, रोज रात्री झोपायच्या आधी किंवा झोपल्यावर एक काही वेळ आपण सकाळपासून काय कामं केली, चांगली कामं केली, आपली बुद्धी कशी होती, वाईट होती, आपण दुसऱ्याविषयी कसे विचार केले, आपण दुसऱ्याला म्हणजे काय म्हणून म्हणजे आता न्याहाळलं किंवा बघितलं त्यावेळेला आपल्या मनात वाईट विचार आले का, किंवा दुसऱ्यांविषयी आपल्याला हेवा वगैरे झाला का, आपण कोणाशी खोटं बोललो का, आपण कोणाला फसवलं का, फसवून काही पैसे मिळवले का, किंवा आपल्या कामामध्ये आपण काही हे केलं का. चुका म्हणजे हातून अशा चुका होणार त्या गोष्टी वेगळ्या, पण मुद्दामून जे करतात त्याला शासन असतं. तर असं काय हे सगळं एकदा ना तपासून बघायचं. हे रात्री झोपल्यावर आपण डोळ्यासमोर आणायचा आपला दिवस कसा गेला आणि जे काही आपल्या हातून चुकलं आहे ना त्याची तर भगवंताजवळ क्षमा मागायची आहे. पण तरीही ही क्षमा मागून सुद्धा आपण त्या चुका परत होऊ नये म्हणून खूप प्रयत्न करायचे आहेत. हे बघा, चांगलं वागण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. पण जर तुम्हाला वेडंवाकडंच वागायचं आहे, वाटेल तसंच बोलायचं आहे, शिवाय शापच द्यायचे दुसऱ्याला किंवा दुसऱ्यांविषयी चांगलंच बोलायचंच नाही आहे, वेडंवाकडं खायचं आहे, वेडंवाकडं राहायचं आहे, तर ते माणसाला पटकन जमतं आणि माणूस त्याच्याकडे पटकन ओढला जातो. म्हणून चांगलं वागण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. नमस्कार. श्री रामकृष्ण गुरु माझे आई, मजला ठाव द्यावा पायी, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. हे जे काही मी आज तुम्हाला सांगितलेलं आहे ते सद्गुरूंच्या चरणी अर्पण करते.